श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांच्या माहितीसाठी आज मी घेऊन आलोय श्री स्वामी समर्थ संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाची काही क्षणचित्र. 2014 मध्ये प्रथम वर्धापन दिन स्वामी मठामध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी अक्कलकोट निवासी परमपूज्य सुधाकर पुजारी, जे श्री चोळप्पा वंशीय यांच्या कुटुंबातील आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. स्वामी मठामध्ये आज गेली 12 वर्षे या ठिकाणी लोकांची सेवा केली जाते, स्वामींचे दर्शन दिले जाते. याचीच एक आठवण म्हणून मी आज 2014 मध्ये प्रथम वर्धापन दिन शुक्रवार दिनांक 2 मे रोजी साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी 6 वाजता काकड आरती झाली. त्यानंतर 8 वाजता पादुकांचे आगमन झाले, त्यावर अभिषेक करण्यात आला. सकाळी 10 वाजता होम हवन झाले. रात्री 8 वाजता महाआरती आयोजित करण्यात आली होती व 8:30 वाजता समर्थांचे गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. आता जी गर्दी या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये 2025 मध्ये दिसते, त्याचा एक वृक्ष स्वामी मठामध्ये 2013 मध्ये पंतनगर वासियांच्या अतिशय मनाभावे स्वामींची पूजा करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी या ठिकाणी स्वामींचे मठ बांधण्यामध्ये मदत केली होती. काकड आरती सकाळी 6 वाजता झाली. स्वामी भक्त सकाळी 6 वाजता येऊन स्वामींवरती अभिषेक केला व काकड आरती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 3 मे 2014 रोजी पुन्हा सकाळी 6 वाजता काकड आरती झाली. आत्ता जी पालखी होते ती संध्याकाळी होते, परंतु 2014 मध्ये सकाळी 10 वाजता पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. नंतर दुपारी 2 वाजता चोळप्पा स्वामी वंशीय श्री पुजारी गुरुजी यांनी जे आणल्या होत्या पादुका, त्यांचं दर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला होता व रात्री 7 ते 11 वाजता समर्थ स्वामींचे नामस्मरण झाले. नंतर महाआरती व महाप्रसाद ठेवण्यात आला होता. स्वामी समर्थांच्या या सेवकांना या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आज मठामध्ये दर गुरुवारी हजारोच्या संख्येने या ठिकाणी स्वामी सेवक येतात व स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात. स्वामी प्रसाद मिळतो. परंतु 2013 मध्ये जेव्हा स्वामी समर्थांची स्थापना करण्यात आली, लोकांची स्वामींच्या प्रती जी भावना होती, त्यावेळी या ठिकाणी खूप कमी सेवक होते. पंतनगरमध्ये शेकडोच्या संख्येने सेवक होते. छोटी छोटी पूजा या ठिकाणी केली जात होती. स्वामींवरती ज्या लोकांचा विश्वास होता ते एकत्र येत होते. काही दिवसामध्येच या स्वामी समर्थ मठाची अनुभव लोकांना येऊ लागला. त्यामुळे पंतनगरच्या जवळील असलेल्या शहरातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येऊ लागले. होता होता या 1 वर्षामध्ये स्वामींच्या मठाची एवढी महती झाली की मुंबई शहरामध्ये एकमेव असं असलेलं स्वामी मठ, म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी मठामध्ये शेणानी सारवलं जातं, याची प्रचिती लोकांना येऊ लागली आणि लोकांची भावना या ठिकाणी वाढू लागली. मुंबई शहरातील विविध ठिकाणातून लोक या ठिकाणी याचं दर्शन घेण्यासाठी स्वामी मठामध्ये येऊ लागली. अतिशय सुंदर असं हे मठ, ज्या मठामध्ये शेणानी सारवल्याने लोकांना गावाची फील येऊ लागला.
प्रथम या वर्धापन दिनानिमित्त पादुकांचं दर्शन झाल्यानंतर दुपारी 10 वाजता स्वामी मठातून स्वामींची पालखी निघाली. कारण पहिलंच वर्ष असल्याकारणाने पालखी कशी जाणार, कुठून जाणार याची सर्व लोकांना माहिती नव्हती. परंतु कार्यकारिणीने अतिशय सुंदर असं आयोजन करून या पालखीची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. आलेले सर्व स्त्री व पुरुष स्वामी भक्त पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्याचबरोबर या ठिकाणी ढोल ताशा म्हणजेच बँजो यांचंही व्यवस्थापन केलं होतं. त्यामुळे लोकांना स्वामी पादुकांचं मिरवणूक काढण्यामध्ये खूप आनंद होत होता. स्वामींचे पालखी मिरवणूक चालू झाल्यावरती स्वामी भक्त स्वामींच्या गजरामध्ये स्वामींचा जयघोष करत निघत प्रथम सावरकर चौकामध्ये असलेले छोटे स्वामी मठामध्ये दर्शन घेऊन पुढे हळूहळू चालत जात ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वामी भक्तीमध्ये सर्व स्त्री व पुरुष तल्लीन होत मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. यावेळी गणेश मंदिराच्या आसपासमध्ये फटाक्यांची आतिषबाजी स्वामी समर्थ मठाच्या वतीने करण्यात आली. लोकांना फराळाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. पुढे ते झाल्यावरती सर्व भाविक पालखी मठाच्या बाहेर येत आहे. गजरामध्ये कोणी पालखीच्या आजूबाजूला जास्त गर्दी करू नये. पालखी मठाच्या बाहेर येत आहे. गणेश मंदिर आहे पंतनगरच्या पालखीला सुरुवात होत आहे. पालखीला सुरुवात होत आहे. आणि मातेचा जयघोष झाला. त्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. लोकांनी त्या ठिकाणी दत्त दिगंबरांचं जयघोष करत त्यांची आरती झाली. आरती झाल्यावरती पुन्हा आपली मार्गस्थ होत पालखी गौरीशंकरवाडीतील दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली. या ठिकाणी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या वतीने पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. संपूर्ण गौरीशंकरवाडी परिसर स्वामी समर्थांच्या नावाने गजराने दुमदुमला होता. तेथे दर्शन झाल्यानंतर पुन्हा सोन्या मारुती मंदिराकडे स्वामी समर्थांच्या पालखीचं वाटचाल चालू झाली. सोन्या मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे झुंजार क्रीडा मंडळाच्या इथे स्वामी पालखीचं आगमन झाल्यावरती पुन्हा तिथे फटाक्यांची आतिषबाजी जोरदार करून या ठिकाणी महिलांनी फेर धरून महिलांनी अतिशय सुंदर असं नृत्य केलं.
नाचगाणी करत स्वामींची पालखी जात होती. महिलांनी स्वामी भक्त महिलांनी या ठिकाणी फुगडी, लेझीम याचं प्रदर्शन पुढे जात पुढच्या उमरेश्वर मंदिरामध्ये पालखीचं आगमन झालं. तेथेही स्वामींचं गजरामध्ये स्वागत झालं. दत्त दिगंबरमध्ये उमरेश्वर दत्त मंदिरामध्ये स्वागत झाल्यानंतर पुढे पालखी छोट्या मंदिरामध्ये 88 नंबर बिल्डिंगच्या येथील दत्त दिगंबरच्या मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा पोलीस स्टेशन पंतनगर पोलीस अतिशय सुंदर अशी ही पालखी सोहळा चालू होत पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या पालखीचं जोरदार स्वागत पंतनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ निरीक्षक यांनी पालखीचं आपल्या अगत्यपूर्व स्वागताने सर्व स्वामी भक्तांचं स्वागत केलं. या ठिकाणी पुन्हा आरती झाली. दत्तांची आरती झाली, स्वामींची आरती झाली. नंतर आपली पालखी शेवटच्या टप्प्यामध्ये मार्गस्थ झाली. पालखी या ठिकाणी झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर पुन्हा पालखी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये मार्गस्थ झाली. शिवराज क्रीडा मंडळाच्या चौकामध्ये पालखी पोचली. या ठिकाणी जोरदार आतिषबाजी करत सर्व स्वामी भक्तांनी या ठिकाणी फेर धरला. सर्वांनी लेझीम नाचले आणि मग पालखी आपली पुन्हा आपल्या शेवटच्या टप्प्यात पोचली. स्वामींची ही पालखी स्वामी समर्थ मठामध्ये आली. पालखी स्वामी समर्थ मठामध्ये आल्यानंतर या ठिकाणी सर्व पालखी सेवेसाठी लावलं होतं. आज 2025मध्ये या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका वटवृक्षामध्ये झालेलं आहे. हजारो संख्येने या ठिकाणी स्वामी भक्त दर्शनासाठी येतात. स्वामी कोणत्याही स्वामी भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. स्वामी आपल्याला काय म्हणतात, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. खरोखरच याची प्रचिती आपल्याला स्वामी समर्थ मठामध्ये आल्यानंतर स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक स्वामी भक्ताला येते. जेणेकरून प्रत्येक स्वामी भक्त आपली मनोभावे स्वामींची सेवा केल्यानंतर जे त्यांना मनात असतं त्याची फळप्राप्ती या ठिकाणी होते. त्यामुळेच आज या स्वामी समर्थ मठाची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. आपण जर आत्ता पाहिलंत यूट्यूबवरती किंवा Instagramवरती स्वामी समर्थ मठाची जर नुसतं नाव टाकलं तरी या स्वामी समर्थ मठांचे भरपूर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. तसेच लोकांची माहितीही बरेच आमचे स्वामी भक्त या यूट्यूबवरती आपल्याला माहिती देत असतात. खरोखरच अतिशय सुंदर असं हे स्वामी समर्थांचं मठ आपल्या या पंतनगरमध्ये आहे. आपल्या सेवेसाठी या ठिकाणी सर्व कार्यकारिणी, सर्व व्यवस्थापन समिती उपस्थित असते आणि खरोखरच अतिशय सुंदर असं हे मनोभावे दर्शन घेण्यासारखं असणारं हे स्वामी समर्थ मठ. आपण नक्कीच या ठिकाणी येऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण कराव्या, अशी मी सर्वांना विनंती करतो. माझं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.